विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश बदाने MPSC ॲस्पिरंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो सर्वांचं. मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओजपासून एक आयोगाच्या प्रश्नांची एक सिरीज आपण चालू केली. तर इतिहास या विषयापासून आपण सुरुवात केलेली आहे. त्यात आपण आज गव्हर्नर जनरल्स 1773 पासून ते 1947 पर्यंत या टॉपिकवर आयोगाने जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत आजपर्यंत, त्या सर्व क्वेश्चनचं आपण ॲनालिसिस बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आजच्या पहिल्या प्रश्नापासून. तर लॉर्ड डलहौसी यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हा संयुक्त गट क 2019चा प्रश्न आहे डलहौसीबाबत. तर पहिला ऑप्शन आहे त्यांनी रेल्वे युग सुरू केलं. दुसरं ऑप्शन आहे स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले. 1852मध्ये तार विभागाची स्थापना केली. 1854मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली. ओके, आता यात पहिलं त्यांनी रेल्वे युग सुरू केलं, तर हे विधान बरोबर आहे. कारण 1853ला रेल्वे सुरू केली होती. कुठे ते कुठे? ठाणे, मुंबई ते ठाणे. रेल्वे त्यांनी सुरू केली होती, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर स्वतंत्र बांधकाम खाते पण त्यांनी सुरू केलं होतं, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 1852मध्ये तार विभागाची स्थापना केली. तार विभागाची पण सुरुवात त्यांनीच केली 1852पासून, हे विधान बरोबर आहे. 1854मध्ये पोस्ट खाते सुरू केले, हे पण विधान बरोबर आहे. आणि त्याने टपाल तिकिटांची सुरुवात केली होती पोस्ट खाते सुरू करून, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे सर्व विधाने बरोबर आहेत. ओके, तर डलहौसीबाबत आपण अजून काही गोष्टी जर पाहिल्या तर डलहौसी हा साम्राज्यवादी होता व विस्तारवादी होता. साम्राज्यवादी होता. साम्राज्यवादी विस्तारवादी पण होता. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बरेचशी संस्थानं खालसा केली होती. हा महत्त्वाचा आहे की याच्यात त्यांनी सातारा, जैतपूर, संबलपूर, भगत, उदयपूर, झांसी, नागपूर इत्यादी संस्थानं त्यांनी खालसा केली होती. तर प्रथम संस्थान खालसा केला जर असं जर विचारलं तर प्रथम संस्थान त्यांनी सातारा खालसा केलं होतं 1848मध्ये. पहिलं कोणतं आहे? सातारा. सातारा कधी? 1848मध्ये. त्यानंतर दुसरं जैतपूर व संबलपूर कधी? ते 1849मध्ये. सिरियली विचारू शकता याच्यावर क्वेश्चन. 1848ला सातारा, 1849ला जैतपूर, संबलपूर. ओके, त्याच्यानंतर तिसरं 1849लाच भगत. ओके, त्याच्यानंतर चौथं उदयपूर कधी? 1852ला. ओके, त्यानंतर झाशी 1853 आणि नागपूर 1854. ओके, आता क्रमशः कोणतं पुन्हा एकदा बघू. सातारा 1848, जैतपूर व संबलपूर 1849ला, भगत 1850ला, उदयपूर 1852, झांसी 1853, नागपूर 1854ला. तर अशी ही संस्थाने त्यांनी खालसा केली होती. आणि गैरप्रशासनाच्या कारणावरून त्यांनी अवधचा ताबा घेतला होता. आणि बंगालचा जो तोफखाना
तो कलकत्त्याहून मेरठला आणला होता त्यांनी आणि सेनेचं जे मुख्यालय होतं ते मुख्यालय सिमला येथे होतं. ओके. त्यानंतर 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा, 1856 विधवा पुनर्विवाह कायदा. त्याच्यानंतर 1853ला त्यांनी स्पर्धा कायदा पण आणला होता. त्यांच्या काळात 1853ला स्पर्धा कायदा. आणि जो विधवा पुनर्विवाह कायदा होता 1856चा, त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर जे होते त्यांनी त्याला पाठिंबा दिला होता. ओके. 1853ला पहिली रेल्वे सुरू केली होती, मुंबई ते ठाणे. 1852ला तार विभागाची स्थापना, 1854ला पोस्ट कायदा. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ओके. पहिलं ऑप्शन आहे लॉर्ड हॉर्डिक्स, दुसरं ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, तिसरं ऑप्शन आहे लॉर्ड चेम्सफोर्ड, चौथं ऑप्शन आहे लॉर्ड लिटन. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे लॉर्ड हॉर्डिक्स 2. ओके. 1911मध्ये पंचम जॉर्ज आणि मेरी हे दोघं आले होते आणि लॉर्ड हार्डिक्सने दिल्ली दरबार भरवला होता. तर कर्जनने जी बंगालची फाळणी लागू केली होती ती इथे रद्द करण्यात आली आणि कलकत्ता येथून दिल्लीला आपली भारताची राजधानी हलवण्यात आली. ओके. असा क्वेश्चन आहे, आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार टिंबटिंबने सुरू केले. ओके. तर स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केलं आहे? ऑप्शन बघू. लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड क्लाइव्ह. तर याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं. ओके. त्यांच्या काळातच स्थानिक स्वराज्य संस्थांची सरकारची सुरुवात झाली. त्यानंतर जर पाहिलं तर 1882मध्ये हंटर कमिशन नियुक्त करण्यात आलं होतं. 1882ला हंटर कमिशन 1882. तरी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती काही व्यक्तींनी. त्याच्यात महात्मा फुले होते. महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली होती. ओके. आणि लॉर्ड रिपन यांचं एक पुस्तक आहे द ड्युटी ॲट द एज. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? द ड्युटी ॲट द एज. ॲट द एज हे त्यांचं पुस्तक आहे. ओके. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. एक मिनटं. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? कंबाईन ग्रुप बी 2017चा प्रश्न आहे. ऑप्शन आहे माउंटबॅटन, राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, वॉरेन हेस्टिंग्ज. ओके. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल असं विचारलं आहे. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? सी राजगोपालाचारी. ओके. आता स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर नुसतं असं जर विचारलं तर माउंटबॅटन. ओके. कधी? 1947. 1947. एक मिनटं. 1947 ते 48 हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर, भारतीय जर विचारलं तर हे सी राजगोपालाचारी. ओके. हे कधीपासून? 5 मार्च 1948ला त्यांची नेमणूक झाली होती. 1948ला. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला. ओके. तर याचं उत्तर आहे कंबाईन ग्रुप बी 2017चा प्रश्न. ऑप्शन आहेत लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड लिटन. ओके. 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर टिंबटिंब यांचा खून केला.
तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. ओके. आता लॉर्ड मेयोचा कार्यकाळ आहे 1869 ते 1872 हा त्यांचा कार्यकाळ. त्यांच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे त्यांना वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. त्यांच्या काळातच जनगणनेला सुरुवात झाली. 1872मध्ये जनगणनेला सुरुवात त्यांच्या काळापासून झाली. त्यांच्या काळात शारदा कायदा आला. शारदा कायदा पारित झाला होता. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कामगिरीची जोडी करा. PSI 2016चा क्वेश्चन आहे. सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे PWDची सुरुवात. त्यानंतर 1857चा उठाव, त्यावेळी गव्हर्नर जनरल. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट पास केला. भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले. यांच्या जोड्या लावायच्या. इकडे गव्हर्नर जनरल दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या. आता यात जर पाहिलं आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये एकदा पाहिलं की बांधकाम खाते कोणी सुरू केलं आहे, तर लॉर्ड डलहौसीने बांधकाम खात्याची सुरुवात केली, लॉर्ड डलहौसी. त्याच्यानंतर 1857च्या वेळेस जो गव्हर्नर जनरल होता तो कोण होते, लॉर्ड कॅनिंग होते. ओके. त्यानंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी पास केला, लॉर्ड लिटन यांनी, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. त्याच्यानंतर भगवद्गीतेचं जे इंग्रजीत भाषांतर केलं होतं ते लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. ओके. त्यामुळे याचं उत्तर आहे 2 नंबरचं ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828ला नेमले. 1828. उत्तर आहे ऑप्शन बघू, विल्यम बेंटिंग, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड मेयो. तर 1828ला गव्हर्नर जनरल कोण होतं, याच्यावरून उत्तर निघतं, तर विल्यम बेंटिंग होता. उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके. तर विल्यम बेंटिंग हे शांतता आणि सुधारण्यासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांनी 1829-30मध्ये ठगांचा बंदोबस्त केला होता. ठगांचा बंदोबस्त कधी 1829 ते 1830मध्ये ठगांचा बंदोबस्त केला आणि ते शांतता सुशासनासाठी प्रसिद्ध होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 5 मार्च 1948 रोजी टिंबटिंब यांचे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. STI 2016चा प्रश्न आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी, सरोजिनी नायडू, C राजगोपालाचारी, C चंद्रा स्वामी. ओके. तर आपण याआधीच हा क्वेश्चन पाहिला होता, हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर याच्यात उत्तर आहे C राजगोपालाचारी, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जर विचारलं तर ते आपण पाहिलं की माउंटबॅटन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा. ओके. STI 2014चा प्रश्न, वॉरन हेस्टिंग्ज लिलाव पद्धतीने महसूल गोळा केला. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत बंगाल. थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते. रॉबर्ट कीथ प्रिंगेल डेव्हिड रिकार्डोचा शिष्य. ओके. याचं उत्तर आहे सर्व बरोबर, सर्व पर्याय बरोबर आहेत. तर वॉरन हेस्टिंग्ज लिलाव पद्धतीने महसूल गोळा केला. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत बंगालमध्ये चालू केली. थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते होते ते. लॉर्ड कीथ प्रिंगेल हे डेव्हिड रिकार्डोचे शिष्य होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या लावा. STI 2014चा प्रश्न, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड डलहौसी, मुकुंदराव जयकर, वालचंद हिराचंद यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. इकडे ग्रँड ट्रंक रोड, सार्वजनिक बांधकाम खाते, इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड. ओके. तर आता इथे पण बांधकाम खातं आलं आहे. बांधकाम खातं कोणाचं आहे, लॉर्ड डलहौसी. याचं बी. आता ऑप्शनमध्ये पाहिलं तर बीचं बी इथे एकच ऑप्शनमध्ये आहे.
त्यामुळे आपलं डोळे झाकून उत्तर 2 यायला हवं. ओके. विल्यम बेंटिंग ग्रँड ट्रंक रोडची सुरुवात केली होती. मुकुंदराव जयकर इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी. वालचंद हिराचंद हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. STI 2014चा क्वेश्चन आहे. लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा, लॉर्ड लिटन भारतीय शस्त्र कायदा, लॉर्ड रिपन फॅक्टरी कायदा, लॉर्ड कर्झन भारतीय विद्यापीठ कायदा. ओके. आता लॉर्ड कर्झन विद्यापीठांचा कायदा केला आहे त्यांनी 1904ला. ओके. त्यामुळे हे बरोबर आहे. लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी ॲक्ट, हे पण बरोबर आहे. प्रथम फॅक्टरी ॲक्ट साधारण त्यांनी त्यांच्या काळात सुरू केलेला आहे. ओके. त्यानंतर लॉर्ड लिटन भारतीय शस्त्र कायदा केला. ओके. हे पण बरोबर आहे. तर आपलं चुकीचं ऑप्शन आहे लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा. तर इथे बरोबर काय यायला पाहिजे, राज उपाधी कायदा कोणाचा आहे, तर लॉर्ड लिटनचा. कधीचा, 1876चा. राज उपाधी कायदा जर म्हटलं तर लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनचा शस्त्र कायदा, लॉर्ड रिपनचा प्रथम फॅक्टरी कायदा, त्यानंतर कर्झनने भारतीय विद्यापीठ कायदा चालू केला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला होता. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला होता. STI 2014चा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऑप्शन आहेत भारत मंत्री मोर्ले, व्हॉइसरॉय मिंटो, भारत मंत्री मॉन्टेग्यू, व्हॉइसरॉय चेम्सफोर्ड. ओके. याचं उत्तर आहे भारत मंत्री मोर्ले. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख भारत मंत्री मोर्ले यांनी केला होता. मित्रांनो, असं प्रश्न जर आले तर असं प्रश्न जर निश्चित माहीत असले तरच सॉल्व करायचे, नाहीतर स्किप करायचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोग्य जोडी निवडा. STI 2013चा प्रश्न आहे. अयोग्य विधान ओळखायचं आहे. इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन, खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी, बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन, काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन. आता खालसा करण्याचे तत्व आपण पाहिलं की लॉर्ड डलहौसी. ओके. पहिलंच त्यांनी सातारा खालसा केलं होतं, आपण पाहिलं मागच्या क्वेश्चनमध्ये. ओके. त्यानंतर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली होती. कधी, 1904. नंतर काँग्रेसची स्थापना. आता काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली तेव्हा लॉर्ड लिटन होता का, नाही, इथे होता लॉर्ड डफरिन. त्यामुळे आपलं उत्तर आहे काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन. हे अयोग्य विधान आहे. नंतर इल्बर्ट बिल होतं लॉर्ड रिपनच्या काळात. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण. STI 2013चा प्रश्न आहे. रेल्वेचे जाळे उभारण्याकरता डलहौसीने नियोजन केलं, का केलं, तर भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवण्यात सहजता यावी यासाठी. नंतर ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा मिळवण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी. ओके. त्यानंतर भारतात स्वस्त सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरता. ओके. आता हे 3 नंबरचं जे विधान आहे, भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी, तर हे लॉजिकली चुकीचं आहे. भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता रेल्वेचं जाळे त्यांनी सुरू केलं नव्हतं. ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी चालू केलं होतं. भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल त्यांना सहज मिळावा यासाठी त्यांनी चालू केलं होतं. त्यानंतर ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर त्यांना नफा मिळवण्याकरता ते चालू केलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर आहे अ आणि ब फक्त. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली. PSI 2012चा प्रश्न आहे. साधा आणि सोपा प्रश्न आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली होती. ओके. तर फाळणीची घोषणा 1905ला झाली होती. ओके. आणि
कर्जनने 7 जुलै 1905ला शिमल्याहून फाळणीची घोषणा केली होती, पण तिचा अंमल झाला 16 ऑक्टोबर 1905ला. 7 जुलै 1905ला घोषणा झाली आणि 16 ऑक्टोबर 1905ला तिचा अंमल चालू झाला. ओके, 7 जुलै 1905 आणि 16 ऑक्टोबर 1905ला अंमल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? PSI 2012चा प्रश्न आहे. इसवी सन 1855, इसवी सन 1856, इसवी सन 1857, इसवी सन 1858. ओके, तर याचं उत्तर आहे इसवी सन 1858. इथे काय झालं होतं की कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारताची सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. ओके, आणि याच्यानुसारच भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. तर त्याच्यानंतर जर पाहिलं तर 1873चा जो कायदा होता त्याच्यानंतर बंगालचा गव्हर्नर जो होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला. 1773च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला. असा पहिला कोण होता? वॉरन हेस्टिंग हा प्रथम होता. त्यानंतर 1833चा जो कायदा होता, 1833चा कायदा, या कायद्याने बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता तो आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता. लक्षात घ्या, बंगालचा जो गव्हर्नर जनरल केला होता 1773च्या कायद्याने, तो 1833च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तर असा प्रथम होता लॉर्ड विल्यम बेंटिंक. ओके, आणि त्यानंतर जर पाहिलं तर 1853चा कायदा, 1853च्या कायद्यात तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया विदाऊट एनी चार्ज, कारण बंगालसाठी लेफ्टनंट गव्हर्नर नियुक्त झाला. विदाऊट एनी चार्ज नाही, गव्हर्नर जनरल प्रथम होता लॉर्ड डलहौसी. आणि त्याच्यानंतर हा 1858चा कायदा, याच्याने काय झालं की भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले आणि असा प्रथम होता लॉर्ड कॅनिंग. ओके, त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? STI 2012चा प्रश्न आहे. लॉर्ड डलहौसी, लॉर्ड क्लाइव्ह, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड हेस्टिंग्ज. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? आता तैनाती फौज म्हटली तर लॉर्ड वेलस्ली. ओके, तर लॉर्ड वेलस्लीचा कार्यकाळ जर पाहिला तर 1799 ते 1805 हा लॉर्ड वेलस्लीचा कार्यकाळ. तर तैनाती फौज जर प्रथम कोणी स्वीकारली असा जर प्रश्न आला तर निजामाने स्वीकारली हैदराबाद संस्थानात. निजामांनी प्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला. ओके, तर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1848 ते 56, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? ASO 2011चा प्रश्न आहे. लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड डलहौसी. 1848 ते 1856 आणि संस्थाने खालसा करण्याचा कोणी खालसा केली होती? तर संस्थाने खालसा करणारा हा लॉर्ड डलहौसी. आपण पाहिलं मागेच 1848 पासून ते 56 पर्यंत त्यांनी अनेक संस्थाने खालसा केली. त्यात सातारा, जैतपूर, संबलपूर, भगत अशी बरीच संस्थाने त्यांनी खालसा केली. पहिलं संस्थान सातारा होतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की ब्रिटिश सरकार भारतात टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 साली टिंबटिंब यांनी घोषित केले.
PSI 2011चा प्रश्न आहे. कधी? 1917ला. लॉर्ड मोर्ले, मिंटो, मॉन्टेग्यू, चेम्सफोर्ड. ओके. तर असं घोषित करणारा कोण होता? लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी घोषित केलं होतं की ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल, असं 1917ला त्यांनी घोषित केलं होतं. ओके. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यापुढे आपण अशाच प्रकारचे आयोगाचे प्रश्न आणि त्यांचं ॲनालिसिस बघणार आहोत. ओके. धन्यवाद मित्रांनो.